राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, अशा सर्व पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरू करण्यात आलेला आहे। याबद्दलची माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असेल तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा केली जाईल, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही। सर्व लाभार्थी महिलांना 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत। किती दिवसामध्ये? 2 ते 3 दिवसामध्ये। वितरणाची प्रक्रिया कधीपासून सुरू झालेली आहे? आजपासून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आज काही महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे येतील, उद्या काही येतील आणि परवा काही महिला भगिनींच्या खात्यामध्ये 100% ही रक्कम जमा केली जाणार आहे। स्पष्टपणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अदिती वरदा सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। आज सुद्धा तुमच्या भगिनींच्या खात्यामध्ये पैसे कन्फर्म येणार आहेत, उद्या काही येईल आणि परवा सुद्धा सर्व भगिनींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।